असे दिवस जात असतात. साकेत आणि स्वराचे प्रेम बहरत असते. दोघं पण त्यांच्या कामात बिझी राहून एकमेकांना वेळ देत होते. पण अचानक घरात साकेतच्या आईचे आणि आजीचे भांडण होते. आजी साकेतच्या आईला खूप काय काय बोलत होत्या. त्यांचा आवाज ऐकून घरातील सगळे बाहेर येतात. साकेत आणि स्वरा पण येतात. दोघं पण शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत असतात. सगळं ऐकून झाल्यानंतर स्वरा बोलायला लागते. आजीकडे पाहत, आजी मला वाटते तुम्ही आईना जे काही बोलला ते अगदी योग्य बोलला. स्वराचे बोलणे ऐकून आजी आणि बाकी घरातील सगळ्यांना राग येतो. आजी तिचा हात पकडून तिच्या डोळ्यात पाहत, आजकाल तू खूप बोलायला लागली आहेस. मी बोलले म्हणून तुला कोणी अधिकार दिला तुझ्या सासूला असं बोलायचा? स्वरा हसत, आजी तुम्ही पण बोलत आहातच ना, मग मी बोलले तर काय झाले? हे बघ स्वरा, मी बोलते ते तिच्या चांगल्यासाठी होते आणि माझ्या मनात तिच्याबद्दल अजिबात राग नाही आहे. मी तर प्रेमाने तिच्यावर ओढत असते. आजीचं हे बोलणं ऐकून स्वरा हसत आजीचा हात पकडून, आजी मी आईना 1-2 शब्द बोलले तर तुम्ही मला रागवलात. म्हणजे बघा तुम्ही आईवर किती प्रेम करतात. स्वराचे बोलणे ऐकून आजी आणि आई एकमेकांकडे पाहतात. खरं स्वरा, तू आज आम्हाला किती शांतपणे सगळं समजावलं. आम्हाला तर भानच नव्हतं. आम्ही आमच्या धुंदीत भांडत होतो. आजी आणि आई स्वराच्या डोक्यावरून हात फिरवत, खरंच खूप समजूतदार सून मिळाली आहे आपल्याला आणि त्या तिला मिठी मारतात. साकेतला पण स्वराचे बोलणे ऐकून खूप छान वाटले. खरंच किती प्रेमाने समजावले माझ्या बायकोने. सगळे हसत नाश्ता करतात. साकेतला बाहेर काम असतं म्हणून तो बाहेर जात असतो. पण स्वरासोबत काहीच बोलत नाही. स्वरा मनात विचार करत, यांना माझ्या बोलण्याचा राग तर नाही ना आला. असे काही न बोलता निघून गेले. इकडे पूर्ण दिवस स्वरा साकेतचा विचार करत होती. कारण त्याने आज पूर्ण दिवसात तिला फोन आणि मेसेज काहीच केला नव्हता. त्यामुळे ती चिडली होती. संध्याकाळी साकेत घरी आला. फ्रेश झाल्यानंतर खाली सगळ्यांसोबत जेवण केले आणि त्याचं काम करत रूममध्ये बसला. तो स्वरा पण आत आली, पण ती साकेतसोबत काहीच बोलत नव्हती. साकेतला त्याचा अंदाज आला होता. तो तिच्याकडे पाहत, आपण बाहेर जायचं का? स्वरा रागात, नाही नको, तुम्हाला जायचं असेल तुम्ही जा, मला नाही यायचं. साकेत मनात विचार करत, बापरे बायकोला आज काय झाले, खूपच तापली आहे वाटतं. ती काही न बोलता त्याच्याकडे पाठ करून झोपते. साकेत हसून तिला मागून मिठी मारतो. स्वरा रागाने, सोडा मला. साकेत हसून नाही सोडणार. ती त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत असते, पण साकेत त्याची मिठी अजूनच घट्ट करतो. शेवटी तो तिला सरळ करून तिच्यावरून येतो. तिच्या डोळ्यात पाहत असतो, पण ती मात्र त्याच्याकडे पाहत नाही. तो तिच्या चेहऱ्यावर हळूच फुंकर मारतो. तशी ती त्याच्याकडे पाहते. साकेत हसत तिच्या गुलाबी ओठांवर त्याचे ओठ टेकवतो आणि तिला किस करत असतो. आधी ती त्याला साथ देत नव्हती, पण नंतर ती पण त्याला किस करत असते. त्यांचे श्वास जड होतात तसे ते बाजूला होतात. साकेत तिच्या कपाळावर किस करून तिला मिठीत घेतो. स्वराला पण खूप छान वाटत होतं. अहो तुम्हाला सकाळी माझा राग नाही ना आला? ते म्हणजे मी आईंना बोलले म्हणून? साकेत हसत, नाही बायको, मला तुझा राग नाही आला. मला खूप आनंद झाला की तू किती चांगल्या पद्धतीने आई आणि आजींना समजावले आणि मी माझ्या लाडाच्या बायकोचा कधीच राग करणार नाही. त्याचं बोलणं ऐकून ती पटकन त्याच्या दोन्ही गालावर किस करते. साकेत हसून तिला मिठीत घेतो आणि ते दोघं झोपेच्या स्वाधीन होतात. सकाळी दोघं पण शांतपणे झोपलेले होते. तो साकेतचा मोबाईल वाजतो. त्या आवाजाने त्याला जाग येते. तो पाहतो तर त्याच्या मित्राचा मेसेज असतो. तो इंडियामध्ये आला होता आणि त्याला साकेतला भेटायचं होतं म्हणून तो आज त्यांच्या घरी येणार होता. मेसेज बघून साकेतला खूप आनंद होतो. तो पाहतो तर स्वरा त्याच्या मिठीत शांत झोपलेली असते. तो हळूच बाजूला होतो, तिच्या कपाळावर किस करतो आणि फ्रेश होऊन जिमला निघून जातो. काही वेळाने स्वराला पण जाग येते. ती पण तिचा आवरून खाली येते आणि किचनमध्ये मदत करत असते. साकेत पण घरी येतो आणि फ्रेश होऊन खाली येतो. आजी त्याच्याकडे पाहत, काय रे, तुला ऑफिसला नाही जायचं का? नाही म्हणजे तू टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे म्हणून विचारले. अगं आजी, माझा मित्र आपल्या घरी येतोय म्हणून मी घरीच थांबणार आहे. आजी हसत, बरं आहे बाबा, त्या मित्रामुळे तू आज घरी तरी आहेस, नाहीतर तुझ्याकडे वेळच कुठे आहे. आजी आणि त्याचं बोलणं चालू असतं. तोच त्याला फोन येतो, मी आलोय. तसं साकेत त्याला घ्यायला बाहेर जातो. साकेत त्याला आत घेऊन येतो आणि घरातील सगळ्यांसोबत त्याची ओळख करून देतो. स्वरा किचनमध्ये असल्यामुळे तिला माहिती नव्हतं की बाहेर कोण आला आहे. साकेत स्वराला आवाज देतो तशी ती बाहेर येते आणि तिची ओळख करून देतो. बायको, हा माझा मित्र श्याम आणि श्याम ही माझी बायको स्वरा. दोघं एकमेकांकडे पाहतात आणि शॉक होतात.
श्याम तिच्याकडे पाहत हात पुढे करतो. हॅलो वहिनी. स्वरा त्याच्या हातात हात न देता नजर चुकवत त्याला हॅलो म्हणते. आता स्वराला तिथे थांबायची अजिबात इच्छा नव्हती, पण तिचा नाईलाज होता. स्वराला पण असं वाटत होतं की कुठेतरी निघून जावं, पण तिला तसलं काही करता येणार नव्हतं. ती काहीतरी बोलून किचनमध्ये निघून जाते. साकेतला स्वरा नाराज दिसते. तो श्यामला हॉलमध्ये बसायला सांगतो आणि तो स्वराच्या मागे जातो. स्वराला खूप टेन्शन आले होते. तोच साकेत तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तशी ती घाबरते आणि समोर साकेतला बघून पटकन त्याला घट्ट मिठी मारते. साकेत तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत, बायको कसला एवढा विचार करतेय? तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. तो तिला मिठीतून बाजूला करत, बरं चल मी श्यामसोबत बाहेर जाऊन बोलतो. तू आमच्यासाठी मस्त कॉफी बनव. एवढं बोलून साकेत बाहेर निघून जातो. साकेत आणि श्यामच्या गप्पा चांगल्या रंगल्या होत्या. तो स्वरा त्या दोघांसाठी कॉफी घेऊन आली. स्वराची नजर खाली होती, पण श्याम मात्र तिच्याकडे खूप विचित्र नजरेने पाहत होता. तो साकेतला महत्त्वाचा फोन येतो म्हणून तो बाहेर निघून जातो. स्वरा जायला लागणार तो श्याम तिला आवाज देतो. आजूबाजूला कोणी नाही आहे हे बघून श्यामने तिला थांबवले होते. ती पण थांबते, पण खूप घाबरत असते. श्याम उठून तिच्याजवळ येतो आणि तिच्याकडे पाहत, माझी स्वरा कशी आहे? त्याचं बोलणं ऐकून स्वराला खूप राग येतो. ती रागाने त्याच्याकडे पाहत होती. आणि काय ग, आपण एकमेकांना किती चांगले ओळखतो आणि इथे तर तू अशी वागत आहे एका अनोळखी माणसासारखी. हे बघ स्वरा, तुझं आणि साकेतचे लग्न झाले आहे म्हणून असं समजू नको की मी तुला त्रास देणार नाही. तू आधी माझ्यावर प्रेम करत होतीस, हे कसं विसरू शकते तू? स्वरा काही न बोलता तिथून निघून जाते. साकेतचा पण कॉल झाला होता आणि तो आत येतो. पुन्हा ते दोघं गप्पा मारत असतात. साकेत श्यामला त्याच्या इथे थांबवून घेतो. रात्री साकेत आणि श्याम टेरेसवर गप्पा मारत असतात. शेवटी श्याम विषय काढतो. साकेत, मी जे काही बोलेल त्याचा कदाचित तुला राग येईल, पण तू आता जिच्यासोबत लग्न केले आहे ती एकेकाळी माझ्यावर खूप प्रेम करत होती. तुला स्वराने काही सांगितले नाही का? साकेतच्या लक्षात येते, कारण स्वराने त्याला सगळं काही आधी सांगितलेले होते, पण साकेतला माहिती नव्हते की तो श्याम हाच आहे म्हणून. श्याम साकेतकडे पाहत, ती स्वरा दिसते तेवढी साधी नाही आहे, खूप फॉरवर्ड आहे ती. हे ऐकताच साकेत श्यामच्या जोरात कानात मारतो. श्याम, तू तर काहीच बोलू नकोस. तुझ्याबद्दल स्वराने मला सगळं काही सांगितले आहे आणि माझ्या स्वरावर पूर्ण विश्वास आहे. त्या दोघांमध्ये खूप भांडण होतं. साकेत श्यामकडे रागाने पाहत, श्याम, उद्या सकाळी तू माझ्या घरात दिसता कामा नये. इथून निघून जा. एवढं बोलून तो खाली निघून येतो. श्याम पण त्याच्या रूममध्ये येतो. साकेत खूप अपसेट होता. त्याला असं वाटत होतं श्यामला खूप मारावं, पण तो घरच्यांमुळे शांत होता. तो बेडवर जाऊन झोपतो. जेवण पण करत नाही. काही वेळाने स्वरा आत येते. ती पाहते तर साकेत तिला झोपलेला दिसतो. ती विचार करत, कदाचित थकले असतील म्हणून लवकर झोपले. ती फ्रेश होते आणि त्याच्या शेजारी पडते. त्याच्या कपड्यावर किस करते आणि त्याला मिठी मारून झोपते. ती अशी जवळ असल्यामुळे साकेत पण त्याची मिठी घट्ट करतो आणि तिला जवळ घेऊन झोपतो. दुसऱ्या दिवशी स्वराला लवकर जाग येते. ती फ्रेश होऊन खाली येते. काही वेळाने साकेतला पण जाग येते. तो पण फ्रेश होतो आणि काहीतरी विचार करत असतो. त्याला काहीतरी सुचतं आणि तो त्याचा सामान पॅक करायला लागतो. बॅग पॅक झाल्यानंतर खाली येतो आणि नाश्ता करताना सगळ्यांना सांगतो, मला महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला जायचे आहे. घरातील सगळे त्याच्याकडे पाहत, अरे तू एकटा जातोय ना, त्यापेक्षा तू स्वराला पण सोबत घेऊन जा. तो आजीकडे पाहत, आजी नेले असते पण काम खूप महत्त्वाचे आहे. मला स्वरासाठी अजिबात वेळ मिळणार नाही. त्यापेक्षा मी तिला नंतर घेऊन जाईल. साकेतने असे अचानक सांगितल्यामुळे स्वरा नाराज असते. तो रूममध्ये आल्यानंतर ती पण त्याच्या मागे येते आणि त्याचा हात पकडून त्याच्याकडे पाहत, तुम्ही जाणार आहेत हे मला का नाही बोलला? साकेत तिच्याकडे पाहत पण नव्हता. ती त्याचा चेहरा उंजळीत पकडून, साकेत काय झालं आहे? असे का वागत आहात? साकेत नॉर्मल होत. स्वरा, असं काही नाही आहे. साकेत शांत उभा असतो, जास्त काही बोलत नाही. याचं स्वराला वाईट वाटते आणि ती रडायला लागते, पण साकेत तसाच शांत उभा असतो. तिला वाटत होतं तो तिला मिठीत घेईल, पण तो शांत उभा असतो. स्वराला आता खूपच वाईट वाटत होतं. तो तिचा हात बाजूला करतो आणि त्याची बॅग घेऊन जायला लागतो. तो स्वरा पुन्हा त्याचा हात पकडून त्याला थांबवते. अहो प्लीज, खरंच खूप महत्त्वाचं काम आहे का? तो तिचा हात बाजूला करतो आणि काही न बोलता निघून जातो. स्वराला काही कळत नाही. अचानक साकेतला काय झाले? असे का वागत आहे? तिच्या मनात श्यामचा विचार पण येऊन जातो की श्यामने वेगळं काही सांगितलं तर नाही. साकेत गेल्यावर स्वरा खूप रडत असते आणि स्वतःला समजावत असते. लग्नाआधी स्वराने श्यामबद्दल साकेतला सगळं काही सांगितले होते.
पण श्याम स्वराबद्दल खूप वाईट बोलत असल्यामुळे साकेतला खूप राग येतो आणि त्याला असं वाटत असतं की स्वरा पण तशीच असेल, म्हणून त्याला स्वराचा खूप राग आला होता आणि त्या कारणासाठी तो मुंबईला निघून गेला होता. खरं तर दोघांना पण एकमेकांचा सहवास हवासा होता, पण श्याममुळे गडबड झाली. साकेतला पण स्वराची खूप आठवण येत होती आणि स्वराला पण साकेतची खूप आठवण येत होती. 3 तासाचा प्रवास करून साकेत मुंबईला पोहोचतो. तिथे त्याचा स्वतःचा फ्लॅट होता. साकेत तिथे जातो. पोचल्यावर स्वराला ना फोन करतो ना मेसेज आणि इकडे स्वरा वाट पाहत असते. तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती खूप रडत पण असते. ती पण त्याला फोन आणि मेसेज काहीच करत नाही. आज साकेतला जाऊन 3 दिवस होतात, पण या 3 दिवसात दोघं एकमेकांशी बोललेले नव्हते. स्वरा मात्र वेड्यासारखी साकेतला फोन करत होती, पण साकेत तिचा फोन उचलत नव्हता आणि तिच्या मेसेजला पण रिप्लाय देत नव्हता. त्यामुळे स्वराला खूप वाईट वाटत होतं. तो गेल्यानंतर तिचं लक्ष लागत नव्हतं. ती जेवण पण करत नव्हती आणि ही गोष्ट घरात सगळ्यांच्या लक्षात आली होती. आई स्वरासोबत बोलायचं ठरवतात. स्वरा तिच्या रूममध्ये जाणार तोच त्या स्वराला आवाज देऊन थांबवतात. बाळा, मला माहिती नाही तुमच्या दोघांमध्ये काय झालं आहे, पण नक्कीच काहीतरी झालं आहे. साकेत गेल्यापासून तुझं कशातच लक्ष लागत नाहीये. तुझी काळजी वाटली म्हणून तुझ्याशी बोलावेसे वाटले. स्वरा रडत आईला मिठी मारते आणि श्यामबद्दल सगळं काही सांगते. तिचं बोलणं ऐकून सगळे शॉक होतात, पण आता शांत राहून घेणे गरजेचे आहे म्हणून सगळे शांत असतात. स्वराचे सगळे बोलणे ऐकून आई पटकन साकेतला फोन करतात. साकेत फोन उचलतो आणि सगळ्यात आधी स्वराबद्दल विचारतो. कारण त्यांचे 3 दिवस झाले बोलणे झाले नव्हते, म्हणून तो काळजीने स्वराबद्दल विचारत असतो. ती कशी आहे? साकेतचं बोलणं ऐकून स्वराला पण आनंद होतो, कारण त्याने तिचा मेसेजला काहीही रिप्लाय दिला नव्हता आणि फोन पण उचलले नव्हते आणि तो सर्वात आधी तिच्याबद्दल विचारत आहे. त्यामुळे तिला खूप छान वाटत होतं. साकेत आईसोबत नॉर्मली बोलत असल्यामुळे त्याला काही कळत नाही. काही वेळाने ते फोन ठेवतात. स्वरा आईकडे पाहत, आई मी जाऊ का त्यांना भेटायला? निकेतन दादा हसत, जाऊ का नाही? जावंच लागेल. तसे सगळे हसतात. स्वरा तू काळजी करू नकोस, तुझं जायचं सगळं मी बघतो. तू तुझं सामान पॅक कर. स्वरा आनंदी होऊन मान हलवते आणि तिचं सामान पॅक करायला तिच्या रूममध्ये जाते आणि तिचं सामान पॅक करते. काही वेळाने खाली येते. घरातील सगळ्यांना भेटून काळजी घ्या सांगते. तिची रात्रीची ट्रेन असल्यामुळे ते सगळे मिळून जेवण करतात आणि निकेतन दादा तिला सोडायला स्टेशनला जातो. निकेतन दादाने तिला जसं सांगितले होते तशी ती जाणार होती. दादा तिला ट्रेनमध्ये बसवतो. ठाणे स्टेशनला बरोबर 12 वाजता ट्रेन पोहोचते. ती स्टेशनच्या बाहेर येऊन साकेतची वाट पाहत असते. ती निकेतन दादाला कॉल करते. दादाशी बोलणे झाल्यानंतर ती फोन ठेवते. दादा इकडे साकेतला फोन करून सांगतो की बाबा तिकडे आले आहे, तू त्यांना घ्यायला जा. पण साकेत झोपमध्ये असल्यामुळे त्याला दादाचे बोलणे काही कळत नाही. स्वराला स्टेशनला येऊन 2 तास होतात, पण साकेत तिला घ्यायला आला नव्हता. ती पुन्हा दादाला कॉल करते आणि सांगते साकेत आले नाही म्हणून. दादा चिडून साकेतला फोन करतो. साकेत झोपमध्येच फोन उचलतो. दादा त्याच्यावर ओरडत, साकेत तू मूर्ख आहेस का? तुला काय सांगितले होते मी स्टेशनवर जा म्हणून? अरे स्वरा आली आहे आणि आता बघ किती वाजले. दादाचे बोलणे ऐकून साकेतची झोप कुठल्या कुठे पडते आणि तो फोन कट करून स्टेशनला जायला निघतो. स्वरा बिचारी एकटी उभी असते, घाबरत असते, पण नॉर्मल राहायचा प्रयत्न करत असते. त्यात तिचा फोनला रेंज पण नव्हती. ना ती दादाला कॉल करू शकत होती ना साकेतला. ती आता रडकुंडीला आली होती. इकडे साकेत स्टेशनला पोहोचतो आणि स्वराला शोधत असतो, पण ती काही दिसत नाही. तो बाहेर येतो. त्याचं लक्ष बाकावर बसलेल्या स्वराकडे जातं. ती रडत आहे हे बघून साकेतला खूप वाईट वाटतं आणि तो पळत तिच्याजवळ जातो आणि तिला घट्ट मिठी मारतो. त्याने मिठीत घेतल्याबरोबर ती रडायला लागते. साकेत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला शांत करतो आणि तिला घेऊन त्याच्या फ्लॅटवर येतो. ती फक्त पाहत होती. फ्लॅट पूर्णपणे फर्निश केलेला होता. तिच्याकडे पाहत तिला फ्रेश व्हायला सांगतो. ती फ्रेश होते आणि बाहेर येते. साकेत तिच्याकडे पाहत, काही खाणार का? ती नाही म्हणून मान हलवते. तो तिच्याकडे पाहत, तू आराम कर इथे, आपली रूम मास्टर बेडरूम आहे. स्वरा आत जाते आणि बेडवर आडवी होते. पडल्या पडल्या तिला झोप लागते. काही वेळाने साकेत तिच्याजवळ जातो तर ती गाढ झोपलेली होती. तो तिच्या कपाळावर किस करतो आणि बाजूला सोफ्यावर जाऊन झोपतो. दुसरं काय, राग होता ना अजून. तिला पाहत त्याला पण कधी झोप लागते त्याला पण कळत नाही. दुसऱ्या दिवशी त्याला लवकरच जाग येते. तो किचनचं लागणारं सामान समोर काढून ठेवतो आणि तिला मेसेज करतो, कामासाठी बाहेर जातोय, येतो थोड्या वेळाने. काही वेळाने स्वराला पण जाग येते. ती उठून साकेतला पाहत असते. तो पूर्ण घरात तिला कुठे दिसत नाही, म्हणून ती त्याला फोन करायला फोन हातात घेणार तोच त्याचा मेसेज तिला दिसतो. तो मेसेज वाचून ती हसते आणि फ्रेश व्हायला निघून जाते.
ती आज मुद्दाम साकेतला आवडणारी साडी घालते आणि छान तयारी करून किचनमध्ये येते. पाहते तर त्याने सगळं काही सामान काढून ठेवलं होतं. काही वेळाने बेल वाजते तशी ती दरवाजा ओपन करते आणि तिला असं साडीत बघून आपल्या हिरोचा तर काळजाचा ठोका चुकतो. तो तिला पाहतच बाहेर उभा असतो. ती त्याच्याकडे पाहत, अहो बाहेरच उभे राहणार आहात का? तसा तो भानावर येतो आणि आतमध्ये येतो. साकेत मनात विचार करत, बायको कसली सुंदर दिसते ग तू. आता जसं वाटत आहे की तुला घट्ट मिठीत घ्यावं आणि किस करावं. ती त्याला विचारते, काय खाणार? तो पोहे सांगतो. स्वरा पोहे बनवत असते. साकेत तिच्याकडे रागाने पाहत, तू इथे का आलीस? स्वरा काहीच बोलत नाही. हे बघ, माझं इथे खूप महत्त्वाचं काम आहे. तू आजच रिटर्न पुण्याला जायचं आहे. त्याच्या बोलण्याचा स्वराला राग येतो. ती पण त्याच्याकडे रागाने पाहत, मी नाही जाणार. साकेतला तिच्या बोलण्याचं हसू येतं. तो काही न बोलता हॉलमध्ये निघून जातो. साकेत विचार करत असतो. तोच ती त्याच्यासमोर पोह्याची प्लेट पकडते. तसं साकेत पटकन ती प्लेट घेतो आणि पोहे खायला लागतो. त्याला तसं खाताना बघून तिला खूप आनंद होतो. ती पण तिची प्लेट आणते आणि खात असते. ती पोहे खात त्याच्याकडे पाहत, ते आता मी इथेच राहणार आहेच, तर आपण आपल्या घरात लागणारं सामान आणायचं का? तिचं बोलणं ऐकून साकेतला मनातून खूप आनंद होतो. पण तो न दाखवता शांतपणे हो म्हणून मान हलवतो. ते पोहे खाऊन फ्रेश होतात आणि तो त्यांना लागणारा सामान आहे ते घ्यायला जातात. बाहेरून लंच करून ते सामान घेऊन घरी येतात. सामान घेताना खूप फिरणं झाल्यामुळे साकेतला झोप लागते. पण स्वरा मात्र सगळं सामान लावते आणि साकेतजवळ जाते. पाहते तर तो शांत झोपलेला असतो. त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत त्याला सॉरी म्हणते आणि त्याच्या कपड्यावर किस करते आणि बाजूला जाऊन झोपते. 3 ते 4 तासांनी त्यांना जाग येते. दोघं फ्रेश होतात. स्वरा त्यांच्यासाठी कॉफी बनवते. ते दोघं कॉफी पितात. स्वरा त्याचा एक हात हातात घेत त्याच्या डोळ्यात पाहत सॉरी म्हणते. पण साकेत काहीच बोलत नाही. तिला वाईट वाटतं. पण ती मनात विचार करत, मी स्वरा आहे. तुमचा राग कसा घालवायचा मला चांगलंच माहिती आहे. त्याचा दिवस असाच निघून जातो. दुसऱ्या दिवशी साकेतची महत्त्वाची मीटिंग होती म्हणून तो सकाळी लवकरच निघून जातो. इकडे स्वराने त्यांच्यासाठी काहीतरी ठरवले असते. ती तसंच करते. ती पूर्ण दिवसात त्यांची रूम पूर्ण सजवते. साकेतला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी रूममध्ये असतात. साकेतने तिला लग्नाच्या वेळेला एक साडी घेतली होती. ती स्वराने कधीच घातली नव्हती. आज ती साडी घालणार होती. ती साडी नेसून छान तयारी करते आणि साकेतची वाट पाहत असते. तोच बेल वाजते आणि ती दरवाजा ओपन करते. तिला तसं तयार झालेलं बघून तर आपला हिरो भान हरपून तिला पाहत असतो. आत येतो आणि तिच्याशी काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जातो. रूममध्ये जाऊन रूम पाहतो तर त्याला खूप आवडते. पण तो नाटकी आवाजात स्वराला आवाज देत, हा सगळा काय प्रकार आहे? त्याचं बोलणं ऐकून स्वरा नाराज होते. तो तिला बरंच काय काय बोलतो. तशी ती रडायला लागते. ती रडत रडत घरातून बाहेर निघून जाते. साकेतचं लक्ष होतं पण त्याला वाटतं ती येईल थोड्या वेळाने म्हणून तो जास्त लक्ष देत नाही. ती खाली जाऊन रस्त्याने चालत असते. तिला कसलंच भान नव्हतं. अचानक ती एका कार समोर येते आणि जोरात धडकते आणि खाली पडते. तिला लागल्यामुळे ते बेशुद्ध पडते. काही लोक तिला उचलून हॉस्पिटलला घेऊन येतात. तिच्याजवळ मोबाईल होता. त्यावरून ते साकेतला फोन करतात. कारण तिच्या मोबाईलमध्ये साकेतलाच फोन लावलेला असतो. साकेत आधी उचलत नाही पण काही वेळाने फोन उचलतो आणि पलीकडील व्यक्तीचे बोलणे ऐकून एकदम शॉक होतो आणि ॲड्रेस विचारून तो तिकडे जायला निघतो. काही वेळाने तिथे पोहोचतो. पाहतो तर स्वरा बेडवर शांत झोपली होती. तिच्या हाताला खरचटले होते. साकेत पटकन तिच्याजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिच्या कपड्यावर किस करत सॉरी बोलतो. तोच तिथे डॉक्टर येतात आणि स्वराला चेक करत असतात. हळूहळू ती डोळे उघडते. तिला शुद्धीत बघून साकेतला खूप आनंद होतो. तो डॉक्टरकडे पाहत, माझी स्वरा कशी आहे? घाबरायचं काही कारण नाही. त्या ठीक आहे. पण हाताला खरचटले आहे. मी काही मेडिसिन लिहून देतो. त्या तुम्ही वेळेवर त्यांना द्या. साकेत मान हलवून हो म्हणतो. तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. साकेतला खूप आनंद होतो. तो तिला उचलून घेतो. स्वरा साकेतकडे पाहत, अहो काय करताय? सगळे आपल्याकडे पाहताय. साकेत हसत, पाहत आहे तर पाहू दे. बायको आहे तू माझी. तशी स्वराला असते. काही वेळाने ते दोघं घरी पोहोचतात. तिने खूप प्रेमाने सगळं काही सजवले होते. ते बघून तिला वाईट वाटते. साकेतला समजतं पण तो काही बोलत नाही. तो तिला बेडवर झोपवतो आणि आराम कर सांगतो. ती पण शांतपणे झोपून जाते. साकेत तिची खूप काळजी घेत होता. आज या गोष्टीला 1 आठवडा झाला होता. स्वरा पण ठणठणीत झाली होती. साकेत काहीतरी विचार करत होता. तो स्वरा त्याच्याजवळ येते आणि त्याला आवाज देते पण त्याचं लक्ष नव्हतं. ती त्याला हात लावते तसा तो भानावर येतो. तिच्याकडे बघून काय विचारतो. स्वरा हसत, कसला एवढा विचार करताय? साकेत मान हलवून काही नाही म्हणतो. ती जायला लागणार. तो साकेत तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि मांडीवर बसवतो. स्वराकडे पाहत असतो आणि ती बोलायच्या आधीच तिच्या ओठांवर किस करायला लागतो. आज स्वरा पण त्याला साथ देत होती. तो तिला उचलून बेडवर घेऊन येतो आणि तिच्या मानेवरून ओठ फिरवत असतो आणि त्याच्या स्पर्शाने स्वराला पण खूप भारी वाटत असतं. साकेत
तिच्या कपड्यावर किस करतो आणि तिला मिठीत घेऊन झोपतो. दुसऱ्या दिवशी त्याला ऑफिसला लवकर जायचं होतं म्हणून तो निघून जातो. स्वरा त्याला मेसेज करते, जमले तर लवकर याल. तिचा मेसेज बघून साकेत गोड हसतो आणि त्याचे काम कंप्लीट करतो. स्वराने सांगितल्याप्रमाणे तो घरी लवकर येतो. तो बेल वाजवतो तशी स्वरा दरवाजा ओपन करते तर घरात सगळीकडे कॅन्डल्स लावलेल्या होत्या. खूप सुंदर प्रकारे स्वराने सजवलेले होते. ते बघून साकेत पाहतच राहतो. त्याचं लक्ष स्वराकडे जातं तर तिने पण आज शॉर्ट्स ड्रेस घातला होता आणि ब्लॅक कलर तिच्या गोऱ्या अंगाला खूप उठून दिसत होता. साकेतची नजर तिच्यावरून हटत नव्हती. तो भानरपून तिला पाहत असतो आणि ती लाजत होती. तो हळूहळू चालत तिच्याजवळ येतो आणि तिच्या कपाळावर किस करत, बायको आज काय मारायचा प्लॅन आहे का? स्वरा हसत, कळेल लवकरच, तुम्ही डोळे बंद करा आणि मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत उघडू नका. तसा साकेत मान हलवतो. जो हुकूम बायको आणि तिचा हात पकडतो. ती त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन येते आणि त्याला डोळे उघडायला सांगते. तसा साकेत डोळे उघडतो आणि पाहतच राहतो कारण तिने त्यांची रूम खूप सुंदर प्रकारे सजवली होती. साकेत गोल गोल फिरून पाहत असतो आणि स्वरा त्याला पाहत असते. स्वरा त्याच्या समोरून येते आणि त्याचा हात हातात घेत त्याच्या डोळ्यात पाहत, साकेत मला तुमची साथ शेवटपर्यंत पाहिजे आहे. मी खूप प्रेम करते तुमच्यावर. आय लव्ह यू साकेत. साकेतला तिचं बोलणं ऐकून खूप हसू येतं. तो तिच्या कपाळावर किस करत, बायको हा साकेत पण तुझ्यावर खूप प्रेम करतो. आय लव्ह यू टू बायको. मला पण तुझी साथ शेवटपर्यंत पाहिजे आहे. आणि तो तिला घट्ट मिठी मारतो. दोघं पण बराच वेळ एकमेकांची मिठी अनुभवत असतात. साकेत तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा उंजळीत घेतो आणि तिच्या नाजूक ओठांवर त्याचे ओठ टेकवतो आणि ते दोघं बाण हरपून एकमेकांना किस करत असतात. त्यांचे श्वास जड होतात तरी ते किस करत असतात. काही वेळाने ते बाजूला होतात. साकेत तिला उचलून बेडवर घेऊन जातो. आज स्वरा पण पूर्ण मनाने त्याची व्हायला तयार होते. त्यांचे होठ तिच्या मानेवरून फिरत असतात आणि त्याचा होणारा स्पर्श स्वराला पण हवाहवासा होता. काही वेळाने त्यांच्यातील कपड्यांचे अडसर दूर होतात आणि साकेत स्वरावर त्याच्या प्रेमाचा वर्षाव करत होता आणि स्वरा पण त्याला मनापासून साथ देत होती. काही वेळाने बाजूला होतात आणि एकमेकांच्या मिठीत झोपतात. सकाळी स्वराला लवकर जाग येते आणि ती साकेतला कपाळावर किस करते आणि फ्रेश व्हायला निघून जाते. फ्रेश होऊन दोघांसाठी मस्त आल्याचा चहा ठेवते. तो साकेत तिच्या मागून येऊन उभा राहतो आणि तिला मागून मिठी मारतो. तिच्या मानेवर ओठ फिरवत असतो आणि ती शहारत असते, अहो जा तुम्ही फ्रेश व्हा, मी मस्त चहा ठेवला आहे. साकेत पटकन जाऊन फ्रेश होतं आणि ते दोघं मिळून चहा पितात. साकेत स्वराकडे पाहत, बायको तुला कुठे हनीमूनला जायचं? स्वरा असून तुम्ही जिथे घेऊन जाणार तिथे येईल मी. साकेत तिच्याकडे पाहत हसत असतो. चहा पिल्यानंतर ते दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत बसलेले असतात. 2 वर्षानंतर, रेवा किती मस्ती करणार आहेस? बाबा आता थकला आहे आणि आपण आज पूर्ण दिवसात खूप मस्ती केली आहे. अभ्यास अजिबात केला नाहीये. तुझी आई आल्यावर नंतर किती रागवेल याचा अंदाज आहे का तुला? चल आधी थोडं खाऊन घे मग स्टडी करू. साकेत तिला भरवतो आणि ती साकेतला. तो स्वरा येते. दोघं एकमेकांना भरवत असतात. ते बघून स्वरा पण त्यांच्याजवळ जाते आणि आ करते. तसे ते दोघं तिला पण भरवतात. त्यांचं झाल्यानंतर रेवासोबत स्टडी करतात आणि नंतर मस्ती करतात. अशी हसत खेळत साकेत आणि स्वराची एक क्यूट लव्ह स्टोरी कंप्लीट झाली. तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.